म्हणजे हा सिनेमा आहे, हा कुठलाही अजेंडा नाही आहे. चित्रपटामध्ये अशी काही दृश्य आहेत जी कदाचित बघितल्यानंतर आम्हाला कुठेतरी लपून बसावं लागेल. राज ठाकरे हे नाव आहे म्हणून आम्ही ते फुकट नाही करून घेतलं की माझ्याबद्दल काय बोलताय, काय डायलॉग्स टाकलेत, मला विलन दाखवत आहे, मला हिरो दाखवत आहे. कधीच त्या माणसाने आम्हाला कधी इंटरफिअर केलं नाही, कधी विचारलं नाही. की तुमच्यासारख्यांसाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, पण आमच्यासारख्यांसाठी राजसाहेब ठाकरे ही भावना आहे. जी स्टुडिओज, नाडियाडवाला ग्रँडसन्स प्रस्तुत आणि सह्याद्री फिल्म्स निर्मित एक नंबर चित्रपट हा 10 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागलेली आहे आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत एक नंबर चित्रपटाची स्टारकास्ट आणि प्रोड्युसर आहेत. तेजस्विनी, मी सुरुवातीला कन्फ्यूज आहे, मी अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणू की प्रोड्युसर तेजस्विनी? तुला वाटेल ते आत्ता म्हण या चित्रपटासाठी, कारण या चित्रपटासाठी मी सगळंच आहे. म्हणजे मी काय म्हणत आपण त्याला, असिस्टंट पण आहे, असिस्टंट डिरेक्टर पण आहे, मी निर्माती पण आहे, मी लेखिका पण आहे, मी काय स्पॉटचं पण काम केलं आहे. मी सगळी कामं केली त्या चित्रपटासाठी आणि या चित्रपटाचा कुठल्या ना कुठल्या मार्गाने भाग होणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि आहे. आणि मी या चित्रपटाबाबतीत प्रचंड अभिमानी आहे. मोठ्या प्रमाणात या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या चित्रपटातील गाणे पण म्हणजे तरुण मंडळी असतील, इतर असतील, त्यांच्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर पहिली गोष्ट येते समोर, ती नजरेसमोर राज ठाकरे. राज ठाकरे यांचा कॅमिओ या चित्रपटामध्ये आहे किंवा राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ही बायोपिक आहे. काय आहे नेमकं हे प्रेक्षकांसाठी? टीजर बघितल्यानंतर आमच्याकडे खूप प्रतिक्रिया आल्या की ही राजसाहेबांवरती, म्हणजे राजसाहेबांचा हा बायोपिक आहे का. पण मला असं वाटतं की ट्रेलरनी हे सगळंच मोडून काढलं. ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच गोष्टी आहेत. एक लव्ह स्टोरीसुद्धा दिसते प्रताप आणि पिंकीची. त्याच्यामध्ये काहीतरी घडणार आहे, अघटित पण काही गोष्टी घडत आहेत. त्याच्यामध्ये एक मलायका अरोरा पण आपल्याला दिसते, एक सिद्धार्थ जाधव पण आपल्याला दिसत आहेत. जे गाणं तुम्ही आत्ता सगळीकडे टायटल सॉन्ग आहे माझाही एक नंबर, तर आयटम नंबर पण दिसतो आहे. त्यामुळे अर्थातच हा चित्रपट बायोपिक नाही आहे, हे ट्रेलरनीच खरं तर सांगितलेलं आहे. आणि या चित्रपटामध्ये आम्हाला महाराष्ट्राचे अत्यंत लाडके आणि माननीय राजसाहेब ठाकरे, तर यांच्या परवानगीने हा आम्हाला चित्रपट करायला मिळालेला आहे. आणि त्यांनी तो स्वतः चित्रपट आता पाहिला आहे आणि त्यांना पण हा चित्रपट खूप आवडलेला आहे. तर जेव्हा एक कलाप्रेमी, म्हणजे राजसाहेब राजकारणी असतील पण सगळ्यांनाच ठाऊक आहेत की ते खूप मोठे कलाप्रेमीसुद्धा आहेत. आणि एखाद्या कलाप्रेमी व्यक्तीला जेव्हा एखादा सिनेमा आवडतो तेव्हा त्या सिनेमामध्ये काहीतरी नक्कीच असेल. म्हणजे राज ठाकरेंना तो सिनेमा आवडला आहे म्हणजे त्या चित्रपटात काहीतरी आहे. कारण सातत्याने साहेब हे मराठी चित्रपट कसे असले पाहिजेत, त्यांचा दर्जा कसा असला पाहिजे, त्याला टेक्निशियन्स कसे लाभले पाहिजेत, त्याचा आवाका किती मोठा असला पाहिजे, हे सातत्याने वर्षानुवर्ष सांगतायत, पब्लिकलीसुद्धा सांगतायत. आणि आपला सिनेमा जेव्हा त्यांना आवडतो तेव्हा तो सिनेमा नक्कीच म्हणजे त्यांच्या अपेक्षेला खरा उतरणारा आहे असं आम्ही मेकर्स म्हणून समजतो. खरं तर यासोबत म्हणजे राजसाहेबांचा रोल असेल आणि बाकीच्या इतर गोष्टी असतील, त्यासोबत एक चर्चा पण होती आहे की राज ठाकरेंचा या चित्रपटाला बऱ्यापैकी सपोर्ट आहे. याबद्दल काय सांगता? पण तो असायला, म्हणजे तो असल्याशिवाय हा चित्रपटच झाला नसता. हा चित्रपट त्यांची परवानगी घेऊन ज्या अर्थी झाला आहे त्या अर्थी त्यांचा त्याला सपोर्ट असणारच. म्हणजे आणि सपोर्ट कुठल्या अनुषंगाने, आम्ही त्यांचा वापर कधीच केला नाही या चित्रपटासाठी. किंवा आम्ही जेव्हा आता फॉर एक्झाम्पल खूप छोट्या गोष्टी आहेत खरं तर या, पण शिवाजी पार्कात शूट करायचं असेल, आणखी कुठे शूट करायचं असेल, तर केवळ आमच्याकडे राज ठाकरे हे नाव आहे म्हणून आम्ही ते फुकट नाही करून घेतलं. आम्ही रीतसर त्याची परमिशन काढली. त्यांच्या घराबाहेर शूट करायचं, त्यांच्या घरच्यांची परमिशन काढली. त्यांच्या गेटवरची, त्या रस्त्या तुम्हाला पालिकेकडनं
तुम्हाला त्या रस्त्याची परमिशन घ्यावी लागते जेव्हा तुम्ही त्या रस्त्यावर शूट करता. तर त्यांची आम्ही रीतसर परमिशन घेऊनच ही कामं केलेली आहेत. म्हणजे कुठेही एवढा मोठा नेता तुमच्या प्रोजेक्टशी निगडीत आहे म्हणून त्यांचं नाव वापरा किंवा त्यांची इमेज ला धक्का बसेल असं आम्ही या चित्रपटातनं काही केलं नाही. आणि आम्ही अत्यंत जबाबदारीने हा चित्रपट पूर्ण केला आहे. आणि कदाचित त्या जबाबदारी जी जबाबदारी आम्ही घेतली आणि ती पूर्णत्वाला आणण्याचा प्रयास केला, तेच कदाचित मला असं वाटतं राजसाहेबांना खूप आवडलं आहे आणि म्हणून त्यांचा या चित्रपटाला सपोर्ट आहे. खरं तर जेव्हा ही स्क्रिप्ट तयार झाली आणि तुम्ही राज साहेबांना अप्रोच केलात की आपल्याकडं अशी अशी स्टोरी आहे, ट्रेलरमध्ये दिसतो एक कार्यकर्ता आहे ज्याची गर्लफ्रेंड म्हणते की त्याला मला राज ठाकरेंना म्हणजे त्यांना आण मग लग्न करणार, ही जी पूर्ण स्टोरी होती तेव्हा जेव्हा तुम्ही राज ठाकरेंकडे गेलात, अप्रोच झालात, तो प्रसंग काय होता आणि त्यांचा होकार कसा भेटला यासाठी? नाही, त्यांचं सुरुवातीला तर त्यांनी ऐकूनच घेतली नाही आमची स्टोरी. 2-3 वेळेला मी आणि धैर्य त्यांच्याकडे 3 वेळेला मला आठवतं आहे आम्ही गेलो होतो. तिन्ही वेळेला त्यांनी आज ऐकू नको, ॲक्च्युली नकोच, आज नको, उद्या नको, परवा नको असं केलं. कारण त्यांना कुठेतरी कुणकुण लागली होती की आम्ही त्यांच्यावरती सिनेमा करण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे लिहिला आहे आम्ही सिनेमा. कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल की त्यांच्यावरचं बायोपिक आहे, पण त्यांनी शेवटपर्यंत ते काही आमचं ऐकलं नाही. मग त्यांचे जवळचे जे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांना ही स्टोरी ऐकवली. मग त्यांनी सांगितलं साहेबांना की चांगली आहे स्टोरी, तुम्ही ऐकली पाहिजे. नंतर आम्ही त्यांच्या घरच्यांकडे गेलो, म्हणजे शर्मिलाताई, उर्वशी, अमित ठाकरे यांच्याकडे गेलो, त्यांना ऐकवली, त्यांना पण ती आवडली. म्हणून त्यांनी राजसाहेबांना कन्व्हिन्स केलं की नाही, तुम्ही एकदा ऐका, कारण पोरं जेन्युइन वाटत आहेत, तर तुम्ही एकदा खरंच ऐकून घ्या स्टोरी. आणि मग त्यांनी आय थिंक एकदा अशी ओझरती ऐकली, तेव्हाही ते आमच्या समोर बसले नाहीत ऐकायला, ते त्यांची कामं करत होते. आणि त्यांनी ओझरती ऐकल्यानंतर त्यांना असं कुठेतरी वाटलं असावं की हे चांगलं आहे, म्हणजे हा सिनेमा आहे, हा कुठलाही अजेंडा नाही आहे, हा सिनेमा आहे. तर सिनेमाप्रेमी माणसांनी जेव्हा परवानगी दिली त्या अर्थी आम्ही बहुतेक त्यांच्या अपेक्षेला म्हणजे अपेक्षा त्यांची पूर्ण करतो आहे असं जाणवतं आहे. आपल्यासोबत धैर्य पण आहे जो या 1 नंबर चित्रपटामध्ये मेल लीडिंग पात्र करतोय. धैर्य, जेव्हा तुला ही स्टोरी आली, ही स्टोरी आपण ट्रेलर बघितली, त्याच्यामध्ये राडा दिसतोय, धिंगाणा दिसतोय, बाकी जर सगळं दिसलं आणि सोबतच न्यू जनरेशनमध्ये तुला इतका मोठा बिग बजेट मूवी असेल, अजय अतुलचं संगीत आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे पहिलाच चित्रपट आहे, वेबसिरीज तुझी या अगोदर होती, तर तो अनुभव कसा होता? आणि जेव्हा तुम्ही राज ठाकरेंकडे गेलात तेव्हा तुझी पहिली भेट कशी होती? माझी पहिली भेट साहेबांशी झाली ती अथांग नावाचा जो माझा याच्या आधीचा प्रोजेक्ट होतं त्याच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला राजसाहेब आले होते. तर ते माझ्यासाठी काय म्हणतात त्याला, ते असतं ना की एकदा तरी यार ह्या माणसाला मला भेटायचं असं जे असतं, तसं माझं राजसाहेबांबद्दल होतं. आणि माझ्या इतक्या महत्त्वाच्या दिवशी म्हणजे अथांग जे माझं काय म्हणतात माझा पहिला वेब शो होता, त्याला राजसाहेब आले आणि काय म्हणतात त्याला, माझ्या पोटात गोळा होता. मला त्यांचा ऑरा बघून मी आश्चर्यचकित झालो होतो आणि स्टारस्टक म्हणतो ना आपण, मी तसा झालो होतो पहिल्यांदा राजसाहेबांना बघून. तर मी तेव्हा त्यांना बघितलं आणि आताही माझं बऱ्याचदा त्यांच्याशी भेटणं जेव्हा झालं तेव्हा ना ते जेव्हा बोलतात तेव्हा आपल्याला असं ऐकत राहावंसंच वाटतं. म्हणजे कारण त्या माणसाकडून घेण्यासारखं इतकं आहे ना, खूप डिटेलमध्ये त्यांचा अभ्यास खूप गोष्टींचा असतो. मग मला असं वाटायचं की फिल्म्सबद्दल मला जास्त माहिती आहे. जेव्हा आम्ही काही बोलायला काही विषय निघायचा तर त्यांच्याकडून इतकं आलं की आता माझ्याकडे होमवर्कमध्ये खूप गोष्टी आहेत की ज्या मला पूर्ण करायच्या. सो माझ्यासाठी तो अनुभव म्हणजे काय म्हणतात, आय एम ब्लेस्ड की राजसाहेबांसारख्या व्यक्तीचा सहवास मला लाभला इतक्या कमी वयात. आपल्यासोबत सायली सुद्धा आहे. सायली, पहिली तर ह्या चित्रपटाची जो मूळ सुरुवात होते, ट्रेलरमध्ये पाहिलं तर तू कंडिशन ठेवते की राजसाहेबांना घेऊन ये मग तुला होकार देणार, पण तुझी म्हणजे राज ठाकरे या व्यक्तिमत्वावर पहिल्यांदा म्हणजे तुझ्या पर्सनल याच्यामध्ये केव्हा तुला वाटलं की बाबा हा राजकारणी काहीतरी वेगळा आहे किंवा या राजकारण्या
काहीतरी वेगळी गोष्ट आहे. तुझ्या पर्सनल लाईफमध्ये पण मूवीमध्ये ज्या प्रकारे दाखवलं तू त्या प्रकारचाच विचार करते की ही इज अ जेन्युअन पॉलिटिशियन ऑर वॉट एव्हर एल्स. हे जे पिंकी पात्र आहे ना, तर तिने अशी अट घातली आहे, पण मग मी किंवा कुठलीही मराठी मुलगी असे अट घालू शकणार नाही. अर्थात ते पॉसिबलच नाही आहे. बरं, या पिंकीला असं का वाटतं की साहेबांनी गावात यावं आणि मग मी लग्न करीन? तर ते तुम्हाला कथा पाहिल्यावरच कळेल. कारण ती अतिशय सेन्सिबल मुलगी आहे. म्हणजे हे पात्र अतिशय सेन्सिबल आहे, पण ते हे बोलण्याच्या मागे काही कारणं असणार आहेत. ते तर चित्रपटामध्ये कळेलच. आणि लहानपणापासून साहेबांना पाहिलं आहे, त्यांना ऐकलं आहे, त्यांची भाषणं ऐकली आहेत. कुठल्याही मराठी मुलीला त्यांच्यावरती एक प्रेम आहेच. आणि अगदी लहानपणापासून ऐकत आलेल्या व्यक्तीला समोर पाहणं हे अतिशय म्हणजे स्वप्नपूर्ती झाल्यासारखंच होतं. ते सत्य आहे याच्यावरच खरं विश्वास नव्हता. बरं, ते पहिली भेट आहे तर मला दडपण होतं, पण ते खूप सहजपणे बोलले आणि त्यांनी एका चित्रपटाची कथा मला अशीच बस गाणी सांगतो आणि त्याचा एंड ऐकल्यानंतर सांग कुठला चित्रपट आहे हा. आणि मला पहिलं तर कळत नव्हतं की अच्छा एवढं बोलतात. आणि बरं, मला सगळं कळत होतं की हा कोणता चित्रपट आहे, पण त्यांच्या पुढचे शब्दच बंद झाले. आणि त्यांना चित्रपटाबद्दल, संगीताबद्दल अत्यंत नॉलेज तर आहेच, पण खूप प्रेम पण आहे. सो पिंकी साकारणं म्हणजे मी चित्रपटाची कथा ऐकली, पिंकी काय ऐकलं आणि मग मी साहेबांना भेटले. हा माझ्यासाठी खरं खूप चांगला योगायोग होता. त्यामुळे अगदी डोळे भरून पाहिल्यासारखं वाटलं आणि त्याच्यानंतर मी शूटिंगसाठी गेले. सो हा माझ्यासाठी खूपच चांगला अनुभव होता आणि तो माझ्याजवळ असणार आहे. चित्रपट आमचं गाणं जेव्हा आलं किंवा त्यांनी चित्रपट पाहिला त्यानंतर त्यांची रिॲक्शन आणि हे सगळं स्वतः खूप जवळनं अनुभवणं हे खरं खूप खूप म्हणजे मी ऋणी आहे. खरं तर तेजस्विनी, मला तुझ्याकडे यायचं आहे. राज ठाकरेच्या आम्ही खूप सभा कव्हर करतो. फटाके जरी जास्त वाजत असले तर ए बस रे म्हणून ते थांबवतात डायरेक्ट. आणि किंवा कार्यकर्ते जर हुज्जत घालत असतील तर ए थांबा रे, पोलीस तिकडं पाठवा, असे त्यांचे भरपूर प्रसंग घडलेले आहेत. तुम्ही त्यांच्यावर किंवा त्यांच्याशी रिलेटेड चित्रपट बनवत आहे, त्याच्यामध्ये त्यांचा रोल आहे नाही आता हे चित्रपट बघितल्यानंतर कळणार. पण काय काय प्रिकॉशन होत्या, काळजी होत्या ज्या तुम्हाला घ्याव्या लागल्या? एकूण स्क्रिप्टमध्ये काही चेंजेस करावे लागले किंवा फायनल बनल्यानंतर जेव्हा तुम्ही राज ठाकरेला दाखवलं किंवा मध्ये मध्ये जेव्हा शूटिंग्स रिलेटेड काही चर्चा झाल्या असतील, तर या सर्व गोष्टी कशा होत्या? त्या इमेज राज ठाकरे जपणं किती नाही, मला असं वाटतं की राजसाहेब हे स्वतःच्या ठिकाणी अत्यंत सेक्युअर्ड मत्व असल्यामुळे म्हणजे त्यांना ना आय थिंक त्यांनी आत्ता काल परवाच्याच कुठल्या तरी न्यूजमध्ये सांगितलं की मी एकदा बोललो की मी त्याच्यावरती लोकांचं म्हणजे कमेंट्स काय येतात किंवा व्ह्यूज काय आहेत याचे कधी चिंताच करत नाही, कारण मी ते बोललो आहे आणि आय स्टँड बाय दॅट. तर राजसाहेब हे स्वतः इतके सेक्युअर्ड व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी आम्हाला कधी विचारलं नाही की तुम्ही माझ्याविषयी फक्त गुणगानच गाणार आहात ना माझे, किंवा माझ्याविषयी काय काय बोलणार आहात. इनफॅक्ट आम्ही तर चित्रपटामध्ये अशी काही दृश्य आहेत जी कदाचित बघितल्यानंतर आम्हाला कुठेतरी लपून बसावं लागेल. म्हणजे चित्रपट रिलीज होईल आणि ते बघतील लोक, तेव्हा आम्हाला अशी भीती आहे की उलटे आम्हालाच येऊन मारतील की काय लोक. तर असे काही दृश्य चित्रपटामध्ये आहेत. पण हे तोच व्यक्ती करू शकतो जो स्वतःच्या बाबतीत अत्यंत कॉन्फिडेंट आहे, जो स्वतःच्या बाबतीत अत्यंत सेक्युअर्ड आहे की त्यांना माहिती आहे की हा चित्रपट आहे. म्हणजे आणि मी म्हणण्याचं म्हणजे राज ठाकरेच या चित्रपटामध्ये का, दुसरा वेगळा राजकारणी का नाही, ह्याचं कारणच आहे की एक अत्यंत बेदरकारपणे एक अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व राजसाहेब असल्यामुळे त्यांनी आम्हाला अगदी सहज हे धाडस करूही दिलं. कारण त्यांना म्हणजे रिअल लाईफ आणि रील लाईफमधला फरक कळतो. तर मी म्हटलं ना, ते कलाप्रेमी आणि सिनेमाप्रेमी ते आहेत, म्हणून तर त्यांनी हे सगळं आम्हाला ही लिबर्टी घेऊ दिली. म्हणून तर त्यांनी कधी आम्हाला विचारलं नाही की माझ्याबद्दल काय बोलताय, काय डायलॉग्स टाकलेत, मला विलन दाखवत आहे, मला हिरो दाखवत आहे. कधीच त्या माणसाने आम्हाला कधी इंटरफिअर केलं नाही, कधी विचारलं नाही. इनफॅक्ट ते उलट आम्हाला त्यांनी एकच वाक्य सांगितलं होतं, जे अगदी पर्टिक्युलरली सांगितलं होतं की
तुमच्या चित्रपटाची मी गरज असेल तर तेवढंच मला ठेवा, तरच आणि तेवढंच मला तुम्ही ठेवा चित्रपटामध्ये. पण आमचा चित्रपट राजसाहेबांशिवाय पुढेच जाऊ शकत नाही. कारण म्हणजे मी आमची ट्रेलरची सुरुवातच होते की जाऊन राजसाहेबांना घेऊन ये. तर आमचा चित्रपट किंवा चित्रपटाची कहाणी ही त्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून हा सगळा अट्टहास आहे. खरं तर राज ठाकरे म्हणल्यानंतर त्यांची राजगर्जना, तमाम हिंदू माझ्या मातांनो, भगिनींनो आणि भावांनो, ती जी शिवाजी पार्कामधली त्यांची जी गर्जना असते ती ह्या ट्रेलरमध्ये दिसलेली आहे. तो सीन कधीचा आहे, त्याच्यात काही VFX वापरलेला आहे किंवा जुने स्टॉक फुटेज वापरण्यात आलेले आहे, त्याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे. नाही, कुठलंही VFX नाही आहे त्याच्यामध्ये. ही त्यांची 2024ची गुढीपाडव्याचा जो मेळावा असतो तो मेळावा आम्ही शूट केला आहे. 12 कॅमेरे आम्ही वापरले होते त्या सिक्वेन्ससाठी. संजय मेमाणेंनी तो अख्खा सिक्वेन्स शूट केला आहे. ते आणि त्यांचे सहकारी. आणि या 12 म्हणजे लेखकांनी लिहून टाकलं की एक राज ठाकरेंची सभा दिसते, हां, एक सभा दिसते, असे 4 शब्द लेखकांनी लिहिले. म्हणजे लेखक म्हणजे आम्ही, अरविंद सर म्हणजे अरविंद जगताप, विनायक मयुरेश यांनी सगळ्यांनी 4 वाक्य लिहिली, फक्त 4 शब्द, की एक सभा दिसते. पण ती सभा नुसती दिसत नाही ना, ती दाखवायची आहे. म्हणजे कागदावर नुसती नाही दिसत, ती दाखवायची. आता ती कशी दाखवायची? तर खरंच म्हणजे जेवढ्या लोकांनी आम्हाला या बाबतीत सहकार्य केलं त्यांचे खरंच आभार आहेत, की त्यांनी आम्हाला शूट करू दिलं त्यांच्या ऐन सभेमध्ये. आणि आम्हीसुद्धा तेवढ्याच जबाबदारीने ते पाळण्याचा म्हणजे प्रयत्न केला. कारण कुठेही सभा डिस्टर्ब झाली नाही पाहिजे, कुठेही राजसाहेब डिस्टर्ब नाही झाले पाहिजे, की कारण तिथे जो लाखोंचा समुदाय येतो तो त्यांना ऐकायला येतो. कुठेही त्यांना जर का डिस्टर्ब झालं असतं की अरे इथे शूटिंग चालू आहे, तर ते ना आमच्यासाठी चांगलं होतं ना राजसाहेबांसाठी. आणि म्हणून आम्ही खूप काटेकोरपणे काही गोष्टींचे नियम पालन करून आम्ही ती सभा शूट केली आहे. मी तर मास्क घालून अख्ख्या ऑडियन्समध्ये फिरत होते सभा शूट करताना. आणि आमचे कॅरेक्टर्स म्हणजे धैर्य वगळता आणखी बरेच कॅरेक्टर्स त्या सभेमध्ये दिसणार आहेत. तर ते दिसतानाही आपण लोकांना शूटिंग चालू आहे हे जाणवून न देणं हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आणि ते आम्ही आव्हान कदाचित आता तुम्हाला मोठ्या पडद्यावरतीच बघायला मिळेल. आणि सभा ही खरंच मोठ्या पडद्यावरतीच बघावी, इतकी ती सुंदर शूट झाली. आम्ही पण त्या सभेच्या ठिकाणी होतो, पण आम्हाला कळालं नाही की तिथं एवढे कॅमेरे लागले होते आणि तुम्ही पण तिथं होते हे माहीत नव्हतं. धैर्य, मी तुझ्याकडे येतो. जेव्हा हा सीन आलेला होता की एक मोठी सभा, एक राज ठाकरेंची सभा आहे तिथं आहे, कुठल्याही पॉलिटिशियनबद्दल जेव्हा मोठ्या सभेचं आपण समजा सीन टाकतोय तिथं, तर मॅक्सिमम मोठे मूवी आपण बघितले त्याच्यामध्ये VFX असतो, लोक आर्टिफिशियली त्याच्यामध्ये कुठला तर दुसऱ्या देशातला क्राऊड एखाद्या कॉन्सर्टचा त्याच्यात ॲड केला जातो. पण तुम्हाला म्हणजे इतकं इझी गेलं ते, म्हणजे तिथं क्राऊड हे करणं. हा राज ठाकरेंचा आवरा तुमच्या चित्रपटाला हिट करू शकतो का? हा प्रश्न खरं तर आमच्या निर्मात्यांना विचारला पाहिजे, कारण त्याचं उत्तर राजसाहेबांबाबतीत बोलायचं गेलं तर मी तुमची परवानगी घेऊन ह्या सिनेमामध्ये एक वाक्य आहे, ते एक पात्र आहे, ते पात्र म्हणतं, तो संवाद मी आत्ता म्हणून दाखवतो की तुमच्यासारख्यांसाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, पण आमच्यासारख्यांसाठी राजसाहेब ठाकरे ही भावना आहे. सो हे एका पात्राच्या तोंडून हा संवाद आहे ज्याच्यातच सगळं येतं. आणि त्याच्यामुळे आणि राजसाहेबांबद्दल डिस्क्राईब करणं म्हणजे आपला इंटरव्ह्यू अजून 5 तास चालेल इतकं मी बोलू शकतो त्यांच्याबद्दल. आणि सभेत शूटिंग करायचं जर तुम्ही म्हणत असाल तर त्या दिवशी इतकी आमची काय म्हणतात त्याला, कसं तारांबळ उडाली. आणि इतका जसं आपण सीमारेषेवरती जसे लढायला जातात आणि त्याचं जसं प्लॅनिंग होतं तसं आमचं 8 दिवस इथे कॉन्फरन्स रूममध्ये प्लॅनिंग चालू होतं. 12 कॅमेरे असतील, कुठला कॅमेरा कुठल्या आर्टिस्टसोबत असेल, कुठलं युनिट कोण करणार आहे. आणि प्लेसमेंट्स अशा होते की ह्या कॅमेऱ्यातून हा आर्टिस्ट निघाला की ह्या कॅमेऱ्याने त्या आर्टिस्टला पकडायचं. आणि टास्क असा होता की लोकांना कळलं पण नाही पाहिजे शूटिंग चाललं आहे, आणि त्याच्यात आम्हाला ॲक्टिंग पण करायची. त्याच्यामुळे ते इतकी यंत्रणा ती कामाला लागली होती. आणि तेजस्विनी म्हणाल्या तसं की आम्ही कायम राजसाहेबांची भाषणं ऐकतो किंवा त्यांचा मेळावा असेल किंवा सभा, ही पहिली सभा होती की आम्ही तिथे होतो पण आम्हाला ते ऐकता नाही आलं, कारण आमचं कॉन्सन्ट्रेशन वेगळ्या ठिकाणी होतं.
मी एवढं खात्रीनिशी सांगू शकतो की सभा ज्या पद्धतीने शूट झाली आपल्या सिनेमामध्ये तशी दृश्य आजतागायत मराठीतल्या कुठल्याच चित्रपटात तुम्ही पाहिली नसतील. आणि हे अजिबात गर्वाने किंवा काय म्हणतात त्याला अहंकाराने नाही सांगत आहे, ही फॅक्ट आहे की 12 कॅमेरे लावून आम्ही एक सिक्वेन्स असा शूट केला आहे जो सिनेमामध्ये जवळपास 20 ते 25 मिनटं तुम्हाला दिसतो आणि तो खिळवून ठेवतो. आणि मला उत्सुकता हीच आहे की प्रेक्षक कधी हे पाहतील आणि त्याच्यानंतर आपण परत एक इंटरव्ह्यू करूयात. त्याच्यानंतर माझ्याकडे बोलायला खूप गोष्टी आहेत. खरं तर तेजस्विनी, ॲज अ प्रोड्युसर मी एक इंडस्ट्री रिलेटेड प्रश्न विचारतो. कुठलाही साऊथ मूवी असेल, बिग बजेट असतील, बॉलिवूडचे मूवी असतील, ते त्यांचा जर चित्रपट येत असतील तर त्यांच्या तारका ज्या आहेत त्या म्युच्युअली डिस्कस करून ते मागं पुढं ठेवतात. 1 आठवडे 2 आठवड्या एक मूवी मॅक्सिमम अर्निंग त्याचं जे ड्युरेशन असतं तेपर्यंत ते हे करतात. पण लागोपाठ पिक्चर येत आहेत, म्हणजे 10 तारखेला एक मूवी येतो आहे मराठी आणि 11 तारखेला एक मूवी येतो आहे. यामुळे कुठं तर एकूण बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो. आणि जर आपण पाहिलं तर जेव्हा तुम्ही बिग बजेट कमर्शियल मूवी बनवतात तेव्हा ही गोष्ट महत्त्वाची असते. म्युच्युअली या गोष्टी मराठी सिनेमामध्ये पार पडू नाही शकत. पडू शकतात, पडायला हव्यात. हे डिस्कशन्स व्हायला हवे. जेवढे मोठे निर्माते आहेत मराठीमध्ये त्यांनी एकत्र येऊन आपापली म्हणजे ॲटलिस्ट मोठ्या सिनेमांविषयी तरी हे झालंच पाहिजे की ते जेव्हा येत आहेत तेव्हा इतर लोकांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही हा सीझन घ्या किंवा तुम्ही ही सुट्टी घ्या, आम्ही ती घेतो. काही आठवड्यांच्या फरकाने यायला पाहिजे. हे खरं तर झालं पाहिजे, पण हे नुसतं एकाने बोलून होणार नाही, हे सगळ्यांनी करावं लागेल. म्हणजे मी हे वारंवार म्हणते आहे की आपण हे करायला पाहिजे, पण ते म्हणून नुसतं होणार नाही. मला असं वाटतं त्याच्यासाठी एकी असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मला असं वाटतं या येणाऱ्या काही काळामध्ये हे होईल, कारण आता सगळ्यांनाच हे कळलं आहे की छोटे सिनेमे बनवून चालणार नाही आहे. आता मोठंच द्यावं लागेल लोकांना. आणि मोठं बनवायचं असेल तर त्याचं प्लॅनिंगही मोठं असायला लागेल, त्याच्या डेट्सही लवकर अनाऊन्स होतील. तर मला असं वाटतं की आपण आता याच्यापुढे ही काळजी घेतली पाहिजे. आणि एक प्रोड्युसर निर्माती म्हणून मी याची काळजी नक्कीच घेईन. मी माझ्यापुरती बोलू शकते, मी इतरांसाठी नाही बोलू शकत. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक पॉलिटिशियन आहेत, मोठे मोठे आहेत, त्यांचा पण वेगवेगळा बेस आहे. पण राज ठाकरेसाठीच एवढा कार्यकर्ता आक्रमक किंवा म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडला मिळवण्यासाठी तो कुठल्याही हे द्यायला तयार आहे. आणि त्याची गर्लफ्रेंड पण ही कंडिशन ठेवते की मला राज ठाकरेच का. जर आपण रिअल पात्र वापरतोय तर इतर पॉलिटिशियन पण असू शकले असते किंवा त्यांच्यावर पण हा असा मूवी बनू शकला असता. राज ठाकरे का? कारण आमचं प्रेम राज ठाकरेंवर आहे. मला लेखक म्हणून वाटलं राज ठाकरेच, म्हणून मी त्यांनाच स्क्रिप्टला म्हणजे मी म्हटलं तसं मी मगाशीच सांगितलं की हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की राज ठाकरेच का. पण हा प्रिमाइस बांधताना सुद्धा माझा आवडता माणूस, मग नेता, मग कलाप्रेमी, मग मित्र, असे सगळेच ते आहेत. तर त्यामुळे मला लिहिताना असं वाटलं की या स्टोरीसाठी साजेसं एक व्यक्तिमत्व आहे आणि या स्टोरीसाठी राजसाहेब सोडून कोणी याला न्यायच देऊ शकत नाही. त्याचे कारणं काही असतील की त्यांची भूमिका किंवा मराठी सिनेमा, आता तू मराठी सिनेमामध्ये काम केलेलं आहे, त्यांची भूमिका वेळोवेळी मराठी सिनेमाबद्दलची भूमिका असेल की म्हणूनच म्हटलं की का याचं कारण कदाचित तुम्हाला फिल्म बघितल्यानंतरच उलगडेल. पण जो माणूस वर्षानुवर्ष सातत्याने मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी सिनेमांसाठी, मराठी लोकांसाठी जे माणसं हे करतात, म्हणजे काही गोष्टी धरून ठेवतात, काही गोष्टींचा अट्टाहास धरतात, तर त्यांच्यापैकी राजसाहेब हे नंबर 1ला येतात माझ्या दृष्टीने, 1 नंबरला येतात. तर ह्याच्यातच सगळं आलं आहे. खरं तर मला असं वाटतं त्यांच्याशिवाय हा सिनेमा नाही आहे, हा त्यांच्यासाठी आणि त्यांच्यामुळेच घडलेला सिनेमा आहे.
राज ठाकरेंनी जर या मूवीमध्ये एखादा रोल करण्याचा किंवा म्हणजे कुठलाही बॅकग्राऊंडचा असेल किंवा ॲक्टिंग, तर तुला काय वाटतं की राज ठाकरेंनी कुठला रोल करावा एक मूवी बनवण्यासाठी, किंवा कुठला रोल करू नये, म्हणजे प्रोड्युसर, डायरेक्टर, ॲक्टर, काही असेल? नाही, मला असं वाटतं की राजसाहेबांनी म्हणजे ते सगळ्यांसाठीच हिरो आहेत आणि त्यांनी हिरोच राहावं. बाकी मी असं काय सांगणार ना की राजसाहेबांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही. ते राजसाहेबांनीच ठरवावं त्यांनी काय करायचं. त्यांनी काही आगामी काळात चित्रपटाबद्दल तुमच्याशी काही डिस्कस केलं? कारण का मूवी क्षेत्रामध्ये तुम्ही चर्चा करताय, तर वेगवेगळ्या आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट्स किंवा मागच्या वेळेस याच ट्रेलर लॉन्चला त्यांनी सांगितलं की जेव्हा मला शिवसेना सोडावी वाटली, म्हणजे मी ज्या पक्षात होतो, तेव्हा मला प्रोड्युसर व्हावं वाटलं होतं. असं काही अजून त्यांचे प्लॅन्स आहेत का? हो, ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक चित्रपट करू पाहत आहेत आणि मला असं वाटतं त्यांच्यापेक्षा उत्तम व्यक्तिमत्वच असू शकत नाही जे महाराजांवरती चित्रपट बनवेल. कारण साहेबांचा महाराजांविषयी असलेला अभ्यास हा अफाट आहे. म्हणजे त्यांना इतका अभ्यास, इतकं वाचन त्यांचं आहे महाराजांविषयी. तर त्यांनीच तो सिनेमा बनवावा आणि सिनेमा इंटरनॅशनल लेवलचा त्यांनी बनवावा. म्हणजे महाराज फक्त मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राला किंवा भारताला न सांगता त्यांनी महाराजांचे सगळे म्हणजे महाराजांची कहाणी ही संपूर्ण जगाला सुनवावी अशी आमची इच्छा आहे. तर ही होती एक नंबर चित्रपटाची पूर्ण टीम आणि येणाऱ्या 10 ऑक्टोबर रोजी नजीकच्या चित्रपटगृहामध्ये हा एक नंबर मूवी रिलीज होणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.